आज या ठिकाणी एका सभागृहाचं या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे आणि हे जे सभागृह बांधण्यात येणार आहे हे आपले नुकताच प्रवेश केलेले काँग्रेसमधून प्रवेश केलेले अशोक यादव यांची त्या ठिकाणी वास्तू आहे आणि यांनी आपल्या समाजकारणासाठी ज्या विभागामध्ये स्लम भाग पाहिला तर जास्त आहे त्यांच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी वास्तू नाही आहे. त्याच्याशिवाय या ठिकाणी सर्वसाधारण लोक राहतात, कोणाचा वाढदिवस असतो, कोणाचा साखरपुडा असतो, कोणाचं लग्न असतं, तर अशासाठी या ठिकाणी व्यवस्था नसल्यामुळे ही समस्या त्यांनी डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी आज सभागृहाचं या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे. सन्माननीय आमदार प्रतापदादा सुर्वे यांच्या आमदार निधीतून या सभागृहाचं कामकाज केलं जाणार आहे आणि ही वास्तू लोकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. समीना मायमकर, माझ्यावर आलेले सर्व उपशाखा प्रमुख, गट प्रमुख, पदाधिकारी आणि या आज ज्याचे भूमिपूजनचं अशोक यादव यांचं या ठिकाणी आज सभागृह छोटासा म्हणजे 100-150 लोक बसतील असं सभागृह बनवायचं आज या ठिकाणी भूमिपूजन आमदार प्रकाशदादा सुर्वे एक अशोक यादव साहेबांना एक चांगलं म्हणजे असं एक ह्या आपला पण उठण्या बसण्याचा जो प्रश्न होता मीटिंग घेण्यासाठी आपल्याला अशोक दादाच्या ऑफिसला जायला लागतं, तो आज प्रश्न दादाने अशोक यादव यांच्या मार्फत आज सोडण्यात आला. ये सभागृह बनाना मुझे बहुत पहले से 5 साल पहले आज से मेरा प्लानिंग था. हमारे दादा से आमदार साहब से हमारा पहले से बातचीत हो रहा था. जब मैंने ऑफिस में प्रवेश किया उसके बाद दादा ने दूसरे तीसरे दिन इसको फाइनल कर दिया कि यहाँ पे सभागृह बना. मेरे बोलने पर उन्होंने बोला था कि आपको सभागृह करना है, मैं करके दूंगा. उन्होंने वचन जो दिया वो निभाया आमदार साहब. तो दादा का आना और आपका कुछ तालमेल होना पार्टी में दान करना और पक्ष, मैं कम से कम हमारे आमदार जी के साथ में कम से कम मैं 20 साल जुना हूँ. मेरी हमारी दोस्ती है. वो आज आमदार है, मैं उनके खिलाफ का कार्यकर्ता हूँ. वो जैसा बोलेंगे, जैसा लोगों को ज्वाइन करना है, लोगों को पार्टी में कैसे लाना है, किसको उनके साथ ज्वाइन करना है, ये मेरा काम है. आपको कैसा लगा शिवसेना में आकर और काम करने का? कैसा यहाँ पे जो शिवसेना में आने के बाद जो हमको एक कार्यकर्ता को जो एक इज्जत और एक समाज में एक सिस्टम मिलता है, वहाँ पे बहुत अच्छा मिला. हमारे सब बहन लोग हैं जो हमको उतना ही मान सम्मान देते हैं. ये चीज मुझे देखने को मिला. सभागृह का किस तरह से किया जाएगा? ये सभागृह जब बनेगा ना तो गरीब लोग रहेंगे. मैं उनसे 1 रुपया लेने वाला नहीं हूँ. हमारे इस वार्ड में जो भी कार्यक्रम रहेंगे, जिनकी किसी महिला का प्रोग्राम है, किसका है, वो इसमें सब किया जाएगा इस हॉल में. ये कुठे गेली ती? ये ना आणि ती कुठे?